ठिकाणी माझा नमस्कार. सलाम नमस्ते परत एकदा. मी काय सांगत होते तुम्हाला ऐकून नसेल आलं त्याच्यात. मी तो व्हिडिओ बघितला आणि आता परत तुम्हाला सांगते. मी काल मी इथून म्हणजे माझ्या जागेपासून नाशिक रोडला चालली होते. नाशिक रोड स्टेशनला नाही, इन्फंट जीजसच्या श्राईनच्या जेवियरच्या फीस्टला सेंट इन्फंट जीजस फीस्टला झाली होती. ओके, सो मी इथून शालीमारला पहिले जाताना माझ्यासोबत अशा काहीतरी घटना घडत गेल्या, त्या मी तुम्हाला सांगते. मी गेले, माझे पाकिट फक्त मी 100 रुपये घेतले होते. म्हणजे गॉडचं पण एक याच्यात झालं सांगते. म्हणजे मला जायचं म्हणजे जायचं होतं. 100 रुपये घेऊन गेले होते तर ना. असे रिक्षाने ना 120 रुपये लागले असते मला टोटल. पण 12 वाजताच्या मासला गेली. शालीमारला पोहोचले बरं का. शालीमारला पोहोचले का रिक्षात बसले मी. आम्ही नुकतंच जाणार तिकडनं. पुढच्या गाडीचा म्हणजे काय माहिती हा सीट बघत होता. मग म्हटलं जाऊ बघ बाबा सीट बघत होता रिक्षावाला. सीट बघत होता रिक्षावाला. पुढे गाडी थांबलेली होती व्हाईट कलरची, गरम काय माहिती त्या स्फोट झाला गाडीचा. असा ढाश पहिले जायला लागला, मग स्फोट झाला, मग एकदम धूर निघाला भचकन. डेंजर. लगेच फायर एक्सटिंग्विशरची गाडी आली तिकडे. आणि इथे म्हणजे आता जिथे अशा घटना घडतात तिथे व्हिडिओज काढले जातात. आता आमच्या रिक्षात बुजणारे खूप असेल, त्याच्यात काय असेल, कसं झालं असेल, जळालं असेल की नाही, वाचलं की असेल की नाही, म्हणजे ही चिंता मला कुठपर्यंत आणलं. मी तरी चर्चला गेली. माझं माइंड खूप त्याने डिस्टर्ब झालं. चर्चला गेली, चर्च अटेंड केलं, मास केलं शांततेत. रिटर्नमध्ये त्याने 100 रुपये होते माझ्या खिशात ठेवले होते मी. मला वाटलं कुठेतरी पडले. जाताना पण मी अशीच म्हणजे फ्रीमध्ये गेली आणि फ्रीमध्ये आली. येताना मी प्रॉपर एकदम डायरेक्ट रिक्षा घेतली 200 रुपये खाली घेऊन गेली आणि 100 रुपये रिक्षा घेतली. म्हणजे उदाहरण द्यायचं होतं मला. का दिलं मला माहिती नाही. खूप ट्रॅफिक जाम होता तिकडे आणि अशा घटना घडल्या माझ्यासोबत. खरं तर मला खरंच कोणतरी पाहिजे डिस्कशनसाठी. माझ्या आपल्या आजूबाजूला अशा काही घटना घडतात ना, जर ऑब्झर्वेशन करायचं आहे हे सर्व का घडत आहेत, म्हणजे काय, कोणाचं काय म्हणणं आहे. आता मी इथून मला जायचं मी ठरवलं तर आहेच 12 वाजता जायचं. गेली मी मस्त म्हणजे नंतर मी तिकडून डायवर्ट केलं, सांगितले का असं झालेलं आहे. आता त्याचं काय झालं न्यूजमध्ये आलं काय नाही मी अजून बघितलं नाही न्यूजमध्ये. पण मी स्वतः बघितलं डोळ्याने, एवढं सांगू शकते मी. आणि मला खूप विचारलं. आता चर्चमध्ये मला काय विचारतात कोणती गाडी होती, कोण बघितली कोणती गाडी होती, मला नाही माहिती कोणती गाडी होती. आता मी काल रिडिंगसाठी विचारलं आज 12 वाजताच्या मासला, इंग्लिश रिडिंगसाठी 12 o'clockच्या. आता डॉमिनिक सर्व्हिस चर्च म्हणजे मराठी चर्च आमच्या इकडचं. सो ते विचारत होते की मराठी मिस्सासाठी विचारत आहेत का तुम्ही मासला. म्हटलं नाही, मी इंग्लिशच्या माससाठी विचारते. मी खूप अप्लाय केलं कारण माझे जे पॅरिस प्रिस्ट आहे ते मला नेहमी चिडतात, तू ह्या चर्चची नाही हे विसरून जा, तू डोक्यातनं काढ, तू कल्याण चर्चची आहेस. आवर लेडी ऑफ लूड्स ईस्ट वेस्ट दोन चर्च आहे तिकडे. तो कोणताही चर्च आहे. मी त्या चर्च मला माझं नेहमी बोलतं तू हे का विसरते, तू नाशिकची का होतं तिथे आली का. तर मी काय आता रिडिंग म्हणजे त्यांचा नंबर तर घेतला आहे मी आणि त्यांना बोलली आहे की मी फ्रॉम कल्याण आहे, आवर लेडी ऑफ लूड्स चर्च पासून आहे. तर तेव्हा मनाला अशी शांतता भेटली आहे. माझं मन पण शांत झालं आहे. आता माझ्या बोलल्याची कारण मी एवढं ते ॲक्सिडेंट बघितला आणि खूप डिस्टर्ब झाले होते. मी फीसला पण गेली आणि बोलले पण एवढं फीस ते कोणाचं मन पूर्ण डायवर्ट आहे. इच्छा नाही, आनंद नाही आहे मनात आनंद होतो ना, तसं मनापासून आनंद कसा होता तसा चेहऱ्यावर दिसत नाही आहे. जेव्हा मला हे लक्षात आलं की कल्याण आवर लेडी ऑफ लूड्स चर्च, खरं सांगते तुम्हाला मी तिकडनं आहे. आय बिलॉंग्स टू कल्याण आवर लेडी ऑफ लूड्स चर्च. हे बोलूनच किती छान वाटतं बघा, किती सुंदर आहे.
म्हणजे मुलींचं काय असतं ना, आता काही गोष्टी पाठ असतात खरं तर, तोंडपाठ त्याच तोंडात असतात भरलेल्या, पण खरंच मुली विसरून जातात की माहेर सोडायचं आहे, माहेरच्या गोष्टी सोडायच्या आहे, माहेरचं कुळ कोणतं आहे, कोणत्या गावशी. आता मला विचारलं तरी मी काय म्हणते माहिती आहे का, जी नगरी आहे तो एक असतं ना, आता जे आहे पाठ जे विचारतात ते सगळं मम्मी पप्पाने आमच्याकडनं पाठ करून घेतलं की कोणी विचारलं तर असं सांगायचं आहे. तर मी अजूनही केंद्र बोलते, पण आता मी माझं प्रॉपर इंट्रोडक्शन देते. लग्नानंतरचं माझं नाव स्मिता ब्रायंडी मेलो आहे आणि आमचं मूळ गाव दीव आहे. पोर्तुगीज समाजाचं आहोत आम्ही. अजून आम्ही राहतं आमचं ठिकाण कल्याण आहे. चर्चचं नाव आहे आवर लेडी ऑफ लूड्स चर्च. आणि आम्ही जरी डिमेलो आहोत तरी आम्हाला मराठी, हिंदी, इंग्लिश, इवन लिटल बिट वेगळ्या वेगळ्या लँग्वेजेस पण येतात. सो आमच्याकडे गुजरातीच पण आहेत. तर असं आहे. एवढं सांगायचं आहे, मी विसरून जाते सतत. मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवला की मुलींनी लग्नानंतर काय काय आहे त्या गोष्टी सर्व इन्फॉर्मेशन घेऊन ठेवाव्या. तर मला कधी कधी माझ्या नवऱ्याच्या ऑफिसचा ॲड्रेस पण विचारला जातो, पण मला कन्फर्म सांगता नाही येत. पण आता मी केंदे अजून तो पण सांगता येत नाही, म्हणजे वेस्ट साईडला आहे नवऱ्याचं ऑफिस. आणि आता मी बघितलं पण आहे काय ॲड्रेस, बट हे सर्व पाठांतर करावं लागेल आता मला. केलं आहे असं नाही केलं आहे, तसं मी स्क्रीनशॉट पण काढून ठेवलेलं आहे, मी बघून पण सांगू शकते. बट आय थिंक इट्स इट्स ओके. सगळंच एकदम पटपट बोलता नाही येत ना आपल्याला, समोरच्या व्यक्ती विचारतात तर थोडं ॲडजस्ट करायचं मुलांनी पण. काही गोष्टी नाही आठवत तुमच्या किंवा माहिती असून त्या आमच्या नाही आहेत असं आम्ही नाही म्हणत. माहिती मुलींना पूर्ण सगळं मान्यच करावं लागतं तुमचं. आमचं चालवायला तर बिलकुलच आलेलं नसतं, म्हणजे आमच्या मनात भरलेलं आहे ते आम्ही. म्हणजे तुम्ही बोलतात ना, आता माझं सर मुलींवर झालं आहे, पण ते आहे ते कल्याणचे. ॲक्च्युली खरं सांगू मी थोडी फॉरवर्ड विचारांची आहे, ते खूप टिपिकल आहेत म्हणजे विचारांनी. तर मला आवडतं त्यांचं टिपिकलनेस, असं नाही, बट काय ना स्वतःचं पण काहीतरी चालवायचं ना असं नाही. पटतं आमचं सर्व होतं, छान वाटतं, मस्त मस्त चाललं एकदम सुंदर विचारायचे ते. म्हणून त्यांच्या विचारांचा मला अभिमान आहे. खरं तर त्यांचे विचार खूप चांगले आहेत. सांगू गोष्टी मला चर्चा करायला खूप आवडेल रादर दॅन व्हिडिओज. सो प्लीज ज्यांना ऐकायला आवडते माझ्याबद्दल किंवा मी या गोष्टी मी गोष्टी पण सांगेल, असं काही नाही, सांगेल मी पण. तर म्हणजे काही घटना आहेत, मला कळतं काही गोष्टी, म्हणजे इतफाक बाजूला काय आहे असं तसं, एवढंच. तुम्हाला खरंच माझे व्हिडिओज आवडतात असले तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि नसेल आवडत तर कमी कमी बघत तरीच, इट्स ओके टू बेअर. थोडं होतं ऐकू शकतो ना आपण. आणि आजकाल खरं सांगतो आहे मोबाईलच्या मुलींना ऐकण्याची ताकदच कमी झालेली आहे. इवन ते शॉर्ट्स वगैरे सर्व बनवतात म्हणजे लिटल बिट फास्टर दॅन युअर असं वाटतं. आता मी आहोत 90sची, तर मला असं निवांत शांत होईल ना, काय नाही आहे, कुठे जायचं कुठे पडायचं अशा विचारायचे आहोत आम्ही. पण असे विचार न करता माझं हेच म्हणणं आहे की वेळेसोबत, म्हणजे माझे विचार असे आहेत, पास्ट आता मागे सोडून द्या, प्रेझेंटचा विचार करा, प्रेझेंटमध्ये काय करायचं ते ठरवा. आणि खरं सांगू ना, फ्युचरचा विचार करण्यात काहीच अर्थच नाही, म्हणजे बुढाबुढी होणे वगैरे वगैरे वगैरे, दॅट इज रिडिक्युलस थिंकिंग. ओके, जे आहे ते आत्ता आहे. इट इज गुड टू बिलीव्ह इन प्रेझेन्स इन अ गुड वे. आता आपल्या मुलांनी काही चुका केल्या तर त्यांना असं दोष देऊ नका, काय आपली पण चुकी असेल ते कुठे राग काढतात. कोणते पॅरेंट्स जे म्हणतात त्यांच्या मुलांनी केलं त्यांच्यासोबत असं,
तर त्यांना कळणार आहे. असं नसतं, ज्याचा त्याचा भाग असतो. म्हणजे मला हे विचार बिलकुल आवडले नाही. फ्रँकली स्पीकिंग, कोणीतरी मुलगी बोलत होती ते टॉन्टिंग होतं त्या मुलासाठी. सो प्लीज हे करू नकोस जर तू माझा व्हिडिओ बघते असते. ठीक आहे, चलो बाय. एवढंच बोलायचं होतं. म्हणजे मी खूप मोठी पॅरेंट्स नाही आहे, पण मला कळतं तेवढं सांगते मी. थँक्यू.